1991 मध्ये पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला अकोला खदान पोलिसांनी तब्बल 35 वर्षांनंतर अटक केली आहे. न्यायालयाने जारी केलेल्या स्टँडिंग वॉरंटची यशस्वी अंमलबजावणी करत ही कारवाई करण्यात आली. अकोला पोलिसांनी तब्बल 35 वर्षापासून फरार असलेल्या खून प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. एकनाथ सत्यवान गायकवाड, वय वर्ष 62 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने 1991 मध्ये पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने त्याच्याविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केला होता. दरम्यान आरोपी घराच्या व्यवहारानिमित्त अकोल्यात नाथलगाकडे येणार असल्याची गोपनीय माहिती खदान पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी जुने आरटीओ कार्यालय, गौतम नगर परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर्शिक चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईबद्दल खदान पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन या ठिकाणी मार्च 1991 मध्ये आरोपी नामे एकनाथ गायकवाड याच्यावर त्याच्याच पत्नीचा त्यांनी खून केल्याचा गुन्हा 1991 मध्ये दाखल होता. त्यानंतर तो आरोपी फरार होता. जवळपास 35 वर्षापर्यंत तो आरोपी मिळून आला नाही. त्यानंतर खदान पोलिसांची निर्मिती झाली आणि ते घटनास्थळ आमच्या हद्दीमध्ये असल्याने त्याचा स्टँडिंग वॉरंट आम्हाला प्राप्त झाला होता आणि आम्ही सुद्धा त्या आरोपीचा शोध घेत होतो. आज तो आरोपी ची आम्हाला माहिती मिळाली. त्यावरून आमच्या स्टाफने अत्यंत शिताफीने त्या आरोपीला जवळपास 35 वर्षाच्या नंतर आज तो आरोपी आम्ही अटक केलेला आहे. ही संपूर्ण कारवाई आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय रेड्डी सर, एसडीपीओ आदरणीय पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये केली असून त्या आरोपीस आम्ही पुढील कारवाई करता माननीय न्यायालयात आम्ही हजर केले असून सध्या त्याला कारागृहामध्ये त्याची रवानगी झाली आहे.